सूर्यवंशी यांच्या आईच्या खरं तर भावना अनावर झालाय. ताई रडू नका, तुम्ही शांत राहा. मला सांगा काय सांगाल मुख्यमंत्रीचा मुलगा असता तर असं केलं असतं. मुख्यमंत्रीचा मुलगा जर असता तर असं केलं असतं का? 24 तासाच्या आतमध्ये देवेंद्र फडणवीसाला कळवलं असतं पोलिसांनी. आणि असं जर त्यांच्या मुलासोबत अन्याय झाला असता. अरे काय तुम्ही एका माणसाला सांभाळू शकत नाही, तुम्ही राज्याला काय सांभाळणार? काय सांभाळणार तुम्ही राज्याला? बनवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही लोक. अरे बाबा मंत्री होतास ना तू, मंत्री होतास, माझ्या जीव कसं वाचविल नाहीस तू माझ्या मुलाचा. माझ्या भावाला आणून द्या ना परत. माझ्या पोराचा जीव का वाचविल नाहीस तू देवेंद्र फडणवीस साहेब. माझा मूल मरुजी पर्यंत कसं डोळे झाकून बसलास? तुझ्या जर पोटचा मूल असतास तर तू दिला असतास ताक मारायला, मरून जाजीपर्यंत बसला असतास का? तू तुझ्या मुलाचा काळजी घेतलास तर तुझ्या बहिणीचं मूल म्हणून काळजी घ्यायचा होतास रे मुख्यमंत्री साहेब. माझ्या मुलाचा हत्या करू देऊन मारून टाकून आता अन्याय म्हणतोस, माझ्या मुलाला आजार आहे म्हणतोस. अरे आजार असता तर माझा मुलगा माझ्या हातात द्यायला पाहिजे होतास तू. तुझा आजारी मुलगा आहे तू येऊन घेऊन जा म्हणून सांगायचा होतास. मंत्री हे काय न्याय करतो रे माझ्या मुलावर? गरीबाच्या दगड फोडून खाणाऱ्या वडील समाजावर काय बोलता तू? अन्याय नको करू साहेब. साहेब तुला दुनिया झुकवायचंय, दुनिया सांभाळायचंय. माझ्या गरीब मुलाला, माझ्या शिक्षण घेणाऱ्याच्या मुलावर असा आरोप नको लावू. मुख्यमंत्री साहेब जरा न्याय कर, न्याय कर. असं नको करू. माझ्या मुलाचा घात केला, कुणाचा तर हात असेल म्हणून घात केला. मुख्यमंत्रीचाच हात असू शकतो. तू जर म्हणला ना तुझ्या मुलाला आजार आहे म्हणून तुला साहेबांनी कळवलं होतं ना, पोलीस प्रशासनानं तुझा सवाल पाहिजे होतं. ज्याच्या मुलाला त्या आजार आहे तर त्याच्या आईला त्याचा मुलगा हवाली करा म्हणून सोडून द्यायचा होतास तू. माझ्या मुलाला तो मध्ये मारून टाकायला लावला तुम्ही. माझा मुलगा मला परत पाहिजे. माझा मूल काय केलं अन्याय. इथून पुढे प्रत्येक विद्यार्थी हे शिक्षण करावं का गुंडा हो हे फडणवीस साहेबांनाच ठरवावं. कारण इथून पुढे विद्यार्थी जे आहे ना हे विद्यार्थी घडूच शकणार नाही. कारण प्रत्येक माणूस हा मातीतून खाली गरिबीतून पुढे आलेला आहे. आणि मुख्यमंत्री जर असं बोलत असतील ना तर ह्या महाराष्ट्रात कधीच गरीब मुलगा हा चांगला अधिकारी म्हणून घडूच शकणार नाही. असं फडणवीस साहेबांना मला हेच सांगायचंय की तुम्ही अशा प्रकारचा अन्याय करताय, ते दबवण्याचा प्रयत्न करताय, हे तुम्ही योग्य बाजू मांडत नाही, हेच आम्हाला सांगायचं आहे. समाधानी हे जे अशा पद्धतीचं न्याय देत आहेत ना, ते प्रत्येक मुलगा हे गुन्हेगारीच्या मार्गाला लागेल. प्रत्येक मुलगा हे शिक्षण सोडून गुन्हेगारीच्या मार्गाला लागेल. गुन्हेगारीच्या कधी शिकणार नाही. त्यांनी असंही सांगितलंय की त्यांच्या विरोधात काही पुरावे पोलिसांकडे होते दगड मारतानाचे, त्यामुळेच त्यांना अटक केली. दाखवा ना फुटेज, तुम्ही फुटेज दाखवा ना. फुटेज दाखवा. काय तुम्हाला दगड मारला म्हणून का त्याला मारून टाकता का तुम्ही? किती लोकांना मारला, दगड फोड तोडफोड करणाऱ्याचे जीव किती गेल्यात अजूनपर्यंत ते पण सांगा ना, मला कळवा. किती लोकांना मारलंय माझ्या भावाने, किती लोकांचा जीव घेतले, ते सगळं मला व्हिडिओ दाखवावे त्यांनी. आणि हे जर न्याय होत नसेल ना, आम्ही कलेक्टर ऑफिस समोर आत्मदहन करू तिघही कलेक्टर ऑफिस समोर. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं मान्य नाही. मान्य घेणार, माघार घेणार नाही. मी मदत घेणार मुख्यमंत्र्यांची. मदत नाही घेणार. भीक नाही घेणार. याची अशी भीक नाही घेणार. अरे माझ्या मुलाला सांभाळ करायला माझे कोटी रुपये गेले असतील, अजूनपर्यंत शिक्षण शिकायला कोटी गेले असतील. ह्या 10 लाखाची काय किंमत नाही. माझ्या दगड फोडून मी घाम गाळून मी कबड कष्ट करून माझ्या मुलाला सांभाळ केलं. 35 वर्षापर्यंत माझ्या मुलाला सांभाळ करून मी एवढं शिक्षण दिलं. माझ्या मुलासाठी मी रक्ताचं पाणी केलं, पाणी रात्री मी कष्ट करून माझ्या मुलाला शिकवलं. माझ्या मुलाला आजार असतं तर माझा मुलगा वाचला नसता. रडू नका. 9 ते 15 तारखेपर्यंत पोलीस स्टेशन मधले सर्व फुटेज समोर आले पाहिजेत. हे आमची पण आणखी एक इच्छा आहे. 10 ते 15 तारखेपर्यंत जे पोलीस स्टेशन मध्ये घडले, कुठं त्यांना मेडिकल केले, कुठे ऍडमिट केले, सर्व पोलीस स्टेशन मध्ये पण कॅमेरे असतात ना. पण जिथे कॅमेरे नसतील तिथे पण जाऊन थोडंफार त्यांनी मारहाण केले असतील. थोडंफार नाही, भरपूर मारहाण केले. भरपूर. माझं एक लेकरू पोलीस स्टेशन मध्ये सरकारमध्ये काय बोलतय. त्यांना दबाव टाकल्यावर माझा मुलगा घाबरून मला नाही त्रास म्हणून सांगितलं. यांनी असं बोललं असेल पोलिसांनी की बाबा तू जर न्यायालयात सांगितलं तर तुला अजून डबल मारू आम्ही. या दबावामुळे तो काय बोलला नसेल न्यायालयामध्ये पण.
न्यायालयीन कोठडीचा निर्णयाचं तुम्ही स्वागत करताय, मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या विधानाशी तुम्ही सहमत नाही. सहमत नाही, आम्ही सहमत नाही, कधीच होणार नाही. कधीच होणार नाही. कुठलाही गरीब माणूस हे स्वीकारणार नाही. आणि प्रत्येक जण जर असं न्याय भेटत असतील ना, तर प्रत्येक मुलगा हे गुन्हेगारीच्या मार्गाला लागेल. गुन्हेगारीच्या गरीब मुलगा प्रत्येक जण गुन्हेगारीच्या मार्गाला लागेल जर असा न्याय भेटत असेल तर. तर मुख्यमंत्र्यांच्या जो विधिमंडळात मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं आहे त्यावर सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय समाधानी आहेत, टाळो फोडत आहेत. ते त्यांच्या आईच्या भावना खरं तर अनावर झालेल्या आहेत. कॅमेरावरती त्यांनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न केलेले आहेत. खरं तर कुठलाही आजार सूर्यवंशी यांना नव्हता आणि नेमकं न्यायालयीन जो तपास आहे त्याचं स्वागत त्यांच्या कुटुंबियांनी केलं आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या मदतीला त्यांनी सर्रासपणे या ठिकाणी घेण्यास नकार दिला आहे. तर आत्मदहनाचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयात सोमनाथ सूर्यवंशी यांचे आई आणि दोन्ही भाऊ